विनंती करतोय अंकित मालुसरे सरांना की त्यांनी या मॅचचं समालोचन करायचं आहे। खऱ्या अर्थानं त्यांनीच मात्र पेन मध्ये होतं ते आदरणीय सन्मान्य धनवी स्पोर्टचे सर्वे सर्व समीर भाऊ चौगले साहेबांचे इथे शुभागमन वेलकम असेल आमच्या पाटी प्लस कमिटीच्या वतीनं वाय पाटील साहेब असतील अर्थात आमचे संदीप दादा पाटील असतील त्यानंतर आमचे महत्वाची जबाबदारी आहे आणि अर्थात आपण पाहतोय वर्षानुवर्ष ही लीलया ही जबाबदारी पेळत असताना अण्णाजी गावडे यांना आपण सातत्याने पाहतोय आणि याच दरम्यान समीर भाऊ चौगले यांचा यथोचित मानसन्मान इथे संपन्न होतोय। अण्णाजी गावडे या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी झाले त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद मानतोय समीर भाऊ चौगुले यांच्या आणि आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये अर्थातच रसायन विभागातील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांची गणना केली जातोय मराठीचे उत्तम समालोचक अंकितजी मालुसरे यांच्या आवाजातून आपण मैदानावर जाऊया। धन्यवाद। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती प्रथम वंदितो मी तुझ गणपती। रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया चरणावरी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी ज्यांची जोडली ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती असं म्हणत खरं तर वैकुंठ शेठ पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि तदनंतर 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ऑर्गनाईज करण्यात आलेली रायगड मास्टर्स बिशबॅक लीग 2025 मधील आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर येतो। टॉस जिंकलाय श्री स्वामी समर्थ 11 या संघाने आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती फुलर लेंथ होता सरळ बॅटना फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला स्टॉप जरूर केलाय पण एक धाव जी धोकादायक वाटत होती ती मात्र अगदी सहजगत्या पूर्ण आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं केलं जात आहे। नेरळ टायगर अतिरिक्त खेळाडू पाठवायचे नेरळ टायगर तुषार यांच्या बॅटमधून पहिली धाव या ठिकाणी धावफलकावरती लागते आणि त्यांच्या जोडीला विजय यांना आपण बघू शकाल बॅटिंग मार्कवरती। खरं तर एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। एका बाजूला श्री स्वामी समर्थ 11 अविनाश दादा कदम यांनी या संघाला पुरस्कृत केलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कर्जत बदलापूर परिसरातील नेरळ टायगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला कर्णधार विजय पार्टे जे लीड करतात बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि दुसऱ्या बाजूला विजय मोरे वावशीचे आहेत आणि अविनाश कदम जे जांभिवलीचे आपण बघतोय मला वाटतं सरपंच आहेत आणि खऱ्या अर्थानं एकंदरीत जर विचार केला त्यांच्या जोडीला मिलिंद सावंत आणि राहुल पाटील यांना आपण बघू शकाल। चांगला टीम वर्क पाहायला मिळेल ते मैदानावरती। हलक्या हाताने स्टिअर केला ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत वेगाने चेंडूवरती आलेत एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल 3 धावा लागतायत त्या धावफलकावरती। पहिला सामना सिद्धवेद फायटर्स या संघानं एकतर्फी जिंकला एक षटक राखत धावसंख्येचा पाठलाग समीरा व निधी बलवली टीमच्या विरोधात करण्यात आला आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना जी धावसंख्या उभारली होती ना ती कमी पडली खरं तर रवींद्र पाटील यांच्या संघाला। इथे स्विचिट करण्याचा प्रयत्न संपर्कच होत नाहीये यष्टीरक्षक जोरदार अपील या ठिकाणी करत असताना खरं तर पंच प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ चेंडू येतो निर्धाव। धावफलक स्थिरावेल बिनबाद 3 या धावसंख्येवरती 3 धावा आहेत धावफलकावरती। रखरखत ऊन आहे खरं तर अशा रखरखत्या उन्हात खेळाडूंची सत्व परीक्षा असेल पण त्याहीपेक्षा 40+ हे क्रिकेट आम्ही सातत्यानं ऐकत आलोय की एक धाव आरोग्यासाठी। मी तर असं म्हणेन की 40+ जे खेळाडू पूर्वी खेळलेत ना त्यामुळे आताच्या युवक तरुण खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते आणि त्यामुळेच आपण बघतो 40+ एक क्रिकेट अद्यापही कमी नसेल। ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत
थोडेसे फंबल झाले, 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार जातोय. या मॅच मधील पहिल्या सत्रातील हा पहिला चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7. 7 धावा आहेत धावफलकावरती. नेरळ टायगर टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग त्यांच्या वाट्याला आल्याने पहिलं षटक सुरू. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, जागा बनवली, ऑन साईडला फटका फसलाय. एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये आणि चांगला झेल कॅरी करत पहिला धक्का दिलाय नेरळ टायगर या संघाला. धावसंख्या 7. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अगोदरच टिके माळी सर यांनी सांगितलं की या खेळपट्टीमधून सातत्यानं धावा येताना आपण बघू शकाल, पण हे षटक मी तर म्हणेन अपवाद राहिला आणि त्या कारणास्तव इथे आपण बघतो की पहिलं षटक किफायती टाकत असताना धावा खर्च केल्या केवळ 7. एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करत गोलंदाज संतोष यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि खूप चांगलं षटक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1-7 अशी स्थिती आहे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नेरळ टायगर या संघाच्या धावफलकावरती. दुसरा षटक, दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दोनही एंडचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. खरं तर 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025चं हे दुसरं पर्व, शानदार असं पर्व आपण बघतोय. पहिलं भेंडकल उरणला तो बहुमान मिळाला होता की पहिलं पर्व त्यांच्या वाट्याला गेलं, पण दुसरं पर्व पेन तालुक्यात आलंय आणि यामागचं कारण की सतीशदादा पाटील असतील, संजयदादा डंगर साहेब असतील यांची महत्त्वाची भूमिका राहिली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खूप चांगले प्रयत्न त्यांचे राहिलेले आणि संजयदादा यांच्या माध्यमातून आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी दिली, त्यासाठी विशेषतः मी पुनश्च दादांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. सरळ बॅटना फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा लागतायत त्या धावफलकावरती. तुषार आणि नितीन ही जोडी मैदानावरती खेळ करते. विजय पहिली विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 8. दुसरं षटक विजय मोरे आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक टाकलं ते संतोष यांनी. फुलटॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्याने फटका वलवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चूक करतात आणि इथे मात्र एकेरीला परिवर्तित केलं जात आहे दुहेरीमध्ये. लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि त्या कारणास्तव इथे मात्र 1 धाव होती तिथे दुहेरी प्राप्त केली जाते आणि या दुहेरीच्या बरोबरीने नितीन पाटील कैरेगावचे हे खेळाडू, खरं तर त्या जमान्यात मला वाटतं रवी ठोंबरे फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये दिसून येतात, आसरोटीचे खेळाडू. आणि बॅटिंगसाठी नितीन पाटील यांना आपण बघतो एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून एका जमान्यात आपण त्यांना पाहिलं. आता महत्त्वाची भूमिका आहे कारण 3ऱ्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी दाखल झालेत. विजय मोरे यांचा हा चेंडू सरळ बॅटना फटका खेचला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 11 धावा लागतायत त्या धावफलकावरती. नितीन पाटील खरं तर कैरेगावचे खेळाडू आणि आपण पाहिलं नुकताच कैरेगावानं आसरोटीची स्पर्धा जिंकली, चॅम्पियन ठरला होता. पण एका जमान्यात नितीन पाटील असतील, समीर पाटील असतील यांनीही खूप चांगले क्रिकेट दाखवत आज तदनंतरच कैरेगावाचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वात आपण बघतो आणि त्यांना आता आपण बघू शकाल बॅटिंग करत असताना. फुलटॉस होता, फायदा उचलता आला नाही. फसवा चेंडू टाकला जातो. विजय मोरे कर्णधार आहेत. खरं तर 36 विभागातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून सातत्यानं आपण विजय मोरे यांच्याकडे बघत आलो आणि सध्या ते कर्णधार आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती त्यांची गोलंदाजी आपण बघतोय. निर्धाव चेंडू त्यांनी टाकला, धावफलक स्थिरावेल 11 या धावसंख्येवरती.
एक विकेट गमावले. खरं तर धावगती कमी आहे, मोठ्या फटक्यांपासून रोखले बॅटिंग करणाऱ्या नेरळ टायगर या टीमला. बॅक टू द बॉलर, स्टॉप केलंय कौतुकास्पद गोलंदाजी. टॉस जिंकलाय श्री स्वामी समर्थ 11 संघानं. फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आणि जो निर्णय घेतला ना त्यावरती खरे उतरलेत स्वामी समर्थ 11 संघाचे गोलंदाज. पहिले षटक टाकलं संतोष यांनी, धावा खर्च केले केवळ 7 आणि अद्यापर्यंत 4 धावसंख्येचं षटक. अजून एक चांगला चेंडू सरळ विसावेल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती. नेरळ टायगर संघाच्या धावफलकावरती धावसंख्या होतीये 1-11. खेळ संपलाय. 11 धावा आहे धावफलकावरती. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग साठी आपण जास्त वेळ घेऊ नका अशी सूचना आम्ही तुम्हाला करतोय. कारण 6 मॅचेस आपल्याला आज संपन्न करायचे. आज पहिला दिवस त्या कारणास्तव उशिरानं आज मॅचेस सुरू झाल्या आणि आपण बघतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 सामने आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचे आहेत. आदरणीय अण्णा गावडे सर यांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावरती बघतोय. खरं तर रसायनीचं क्रिकेट, अगदी रसायनीचं भविष्य क्रिकेटमधील त्यांनी सुरुवातीपासूनच पाहिलं होतं आणि आज खऱ्या अर्थानं 40+ माध्यमातून मी तर म्हणेन ते खूप चांगली कामगिरी करत असताना अद्यापही रसायनीमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं जातं आणि संपूर्ण रायगडकरांना एकत्रित करण्याचा मी तर म्हणेन त्यांचा जो प्रयत्न आहे, अण्णा गावडे सर असतील, त्याचबरोबरीने YB पाटील सर असतील, यांना विसरता येणार नाही. या सगळ्यांनी मनसुबा आखला की आपण सगळेजण पुन्हा एकत्रित आलो पाहिजेत आणि या 40+ क्रिकेट पुन्हा एकदा अग्रनामांकित क्रिकेट होताना आपण बघतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. आज पेन तालुक्यात आपण आहोत. काही दिवसानंतर, काही वर्षानंतर आपण रसायनीमध्ये जाऊ, चौकमध्ये जाऊ, खालापूरला सुद्धा तो बहुमान मिळेल. पण इथे मात्र आपण बघतो पेन तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. सतीशदादा पाटील असतील, संजयदादा डंगर साहेब असतील, यांनी कसोशीने प्रयत्न केलेत. मैदानाची डागडुजी करत आहे, मैदान सजवलं. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की खूप चांगली मी तर म्हणेन सजावट या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तदनंतर खूप चांगलं आयोजन. तिसरा षटक, वेगवान चेंडू टाकलाय, अगदी आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढण्यासाठी क्यूआरकर आणि नितीन पाटील यांच्याकडे पर्यायच नव्हता. अगदी स्तब्ध उभे ठेवले नितीन पाटील यांना आणि दुसरा धक्का त्रिफाला उद्ध्वस्त. दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. नितीन पाटील माघारी परतलेत. खरं तर अपयशी राहिले ते बॅटिंग करत असताना आणि त्यांनी आपली विकेट अगदी स्वस्त्यात गमावली. वैयक्तिक 3 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं, ते बाद झालेत आणि 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना बॅट्समन खरं तर विविध गावातील खेळाडू असल्या कारणास्तव अगदी 12वा खेळाडू सुद्धा मी तर म्हणेन त्याची दांदल उडते, त्यांची दांदल होताना आपण बघतोय. पुन्हा एकदा त्रिफाला उद्ध्वस्त केला जातो आणि तिसरं षटक टाकणारे गोलंदाज नितीन पाटील स्वतःला सिद्ध करतात. अजून एक धक्का नेरळ टायगर या टीमला. जात आहेत आणि धावफलक स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती. बॅट्समन मैदानावरती नागेश दाखल होत आहेत. खरं तर भागीदारीची नितांत गरज आहे. आपण सातत्यानं ऐकत आलोय, सांगत आलोय कॉमेंट्री बॉक्समधून की 1 धाव आरोग्यासाठी. तुम्ही मोठे फटके मारण्यापेक्षा सिंगल डबल्स घेतल्या पाहिजेत. एक धाव जर का जमवली तर धावफलक वाढेल, धावफलक पुढे जाईल. पण इथे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र सफल होतो आणि चेंडू सरळ येतोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून.
चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 3 फलंदाज बाद, 15 धावा आहे धावफलकावरती. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. रोशन म्हात्रे या इव्हेंटचे मित्र म्हणून स्वतः ओनर आहेत आणि आपण बघतो की त्यांनी अगदी कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा, बरेचसे इव्हेंट त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मित्र म्हणून त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. चौकार जरूर आला, तदनंतर चेंडू टाकला जातो निर्धाव. धावफलक स्थिरावेल ते 15 या धावसंख्येवरती. 3 विकेट जरूर गमावल्यात, 15 धावा आहेत धावफलकावरती. भागीदारीचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. धावा झाल्या पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. इथे हा फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात करू दिला जात नाही. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना नेरळ टायगर संघ जाऊन पोहोचतोय 3/16 या धावसंख्येवरती. तीन षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा आहेत धावफलकावरती. अद्यापही 2 षटकांचा खेळ बाकी. इथून पुढे गिअर बदलावे लागतील. खरं तर मोठमोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आपण सातत्यानं सांगतो. खरं तर रखरखत ऊन भरपूर आहे मैदानावरती आणि अशा प्रचंड उन्हात खेळ करताना खेळाडूंची सत्व परीक्षा असेल. इथे धावा जरी कमी असल्या तर एक फायटिंग टोटल उभारावीच लागेल, कारण येणाऱ्या 12 चेंडूवरती जर का 25-30 धावांचा शोध घेण्यात आला तर एक सन्मानजनक, त्याचबरोबरीने एक आव्हानात्मक टार्गेट सेट केलं जाईल आणि अशा रखरखते उन्हात धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नसेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता किमान 45+ धावा होणं पहिल्या सत्रात गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या नेरळ टायगर या टीमसाठी. पण त्याहीपेक्षा कमी धावसंख्येत रोखायचा आपण जो निर्णय घेतलाय ना, टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा, धावांचा पाठलाग करण्यासाठी जी पसंती दर्शविली त्याचा विचार करता सुरुवातीलाच रोखायचं नेरळ टायगर टीमच्या फलंदाजांनी. धावांचा पाठलाग सुखरूप करायचे, अशाच पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे ती मैदानावरती श्री स्वामी समर्थ 11 या टीमकडून. 3 षटकांचा खेळ संपला आणि 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. 40+ रायगड मास्टर्स. खरं तर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण गुरुवर्य ठिके माळी सर यांचा आवाज ऐकतोय. त्याचबरोबरीने अमित म्हात्रे सर पेन तालुक्यातील कॉमेंट्री क्षेत्रातील मित्र म्हणेन आणबान शान आहे. कुठे अमित म्हात्रे सर असू देत, त्यांचा आवाज अगदी मित्र म्हणेन नेहमीच घुमत असतो आणि हिंदीवरती असलेलं एक जबरदस्त प्रभुत्व त्यांचाही आपण नक्कीच आवाज या कॉमेंट्री बॉक्समधून आजच्या दिवसात आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ऐकतोय. त्याचबरोबरीने अक्षय पाटील सर असतील, निकेत मोकल सर असतील. अक्षय पाटील सर हे कोणाला ठाऊक नसतील. भारत पाकिस्तान सामना आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय आगरी भाषेतील त्यांचं ते समालोचन. त्यांच्या जोडीला परमेश पाटील सर होते. मजा आली आणि तुमची कॉमेंट्री ऐकताना आम्हीही मित्र म्हणून आनंदित झालो होतो. तुम्हालाही आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. निकेत मोकल सर तुम्हालाही शुभेच्छा. आणि 4थं षटक गोलंदाजीला आले ते संदीप. सरळ बॅटनं फटका खेचला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी म्हणता येईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. खरं तर पूर्वी क्रिकेट अगदी कमी असायचं. पूर्वीचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर आठवड्याला 1-2 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायच्या. पण हल्ली क्रिकेट वाढलंय. स्टान्स बदलत मनगट बदलण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकानं चेंडू स्टॉप केला नाही. त्या कारणास्तव एक धाव घेण्याची नामी संधी मिळाली. पंचांचा इशारा तो बाईटच्या साह्याने एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. 18 धावा धावफलकावरती. आक्रमणाची गरज आहे. मोठे फटके आले पाहिजेत नेरळ टायगर या टीमकडून. ऑफ ड्राईव्हचा फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरला बेदत. क्षेत्र रिकाम आहे आणि रिकाम्या क्षेत्रात येतोय धावसंख्येला आकार देणारा हा चौकार. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. खरं तर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच वळण घेऊन इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईड असेल. एक धाव वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 23 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती.
किमान 45+ धावा होणं फार गरजेचं आहे. 40+ स्पर्धा, पण इथे 40+, 45+ धावा झाल्या तर धावांचा बचाव करताना गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल आणि हे ओळखूनच हा फटका सजवलाय मिड विकेटच्या वरतून दर्जेदार षटकार. आक्रमणाचा आपण उल्लेख करत होतो. खरं तर संकटात आक्रमण हा बचाव असं सातत्यानं आपण सांगतो आणि ते आक्रमण आता होत असताना अगोदर चौकार आला, तदनंतर येतोय षटकार. धावसंख्या पोहोचले 29. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका बोलवला. क्षेत्ररक्षक आहेत पण 2 क्षेत्ररक्षकांना भेदून लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून वायडिस्ट लॉंग ऑन सीमापार येतोय. षटकारानंतर अजून एक चौकार जो धावसंख्येला देतोय आकार. मैदानावरती चेंडूची पूर्तता करायची. खरं तर धावसंख्या आपण पाहिली या चौकाराच्या बरोबरीने 33 धाव आहे धावफलकावरती. 7 स्कोरर समीर मोकल यांचं गुणलेखन आपण या ठिकाणी बघतोय. खरं तर युवा स्कोरर आहेत आणि असं म्हटलं जातं शिकाल तर टिकाल, तुम्हाला शिकावंच लागेल. निकेत पाटील यांची स्कोरिंग सातत्यानं चांगली राहिली. चेंडू द्या मैदानावरती. मी सतीश दादा मैदानावरती चेंडूची पूर्तता करायची आहे. प्रचंड मेहनत आहे. खरं तर सतीशदादा पाटील, संजयदादा डंगर साहेब यांची मेहनत आपण या ठिकाणी बघतोय. कारण सगळ्या रायगडकरांना एकत्रित करून एक ऐतिहासिक स्पर्धा घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि आपण बघतोय 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025चं हे दुसरं पर्व आहे. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय श्री स्वामी समर्थ 11 या टीमकडून. फुलटॉस चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती जरूर कन्वर्ट केला होता, पण क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 34. मैदानावरती सुरू आणि त्यापैकी पहिलं सत्र 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा आहेत त्या धावफलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज रवी ठोंबरे, मॅन फ्रॉम आसरोटी. खरं तर रवी ठोंबरे यांनी आपली छाप टेनिस क्रिकेट विश्वात सोडलेली आहे आणि सध्या 40+ च्या टीममधून त्यांचा खेळ आता आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील बॅटिंग करताना. दुसऱ्या सत्रामध्ये श्री स्वामी समर्थ 11 टीमला पण सध्या ते गोलंदाजीला आलेत. इथे पहिला चेंडू त्रिफाला उद्ध्वस्त केला जातोय आणि अजून एक धक्का नेरळ टायगर या टीमला. जेवण आलेलं आहे सर्व
च्या षटकात जरूर आक्रमण झालं. अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर जवळजवळ 18 धावांचा शोध त्या षटकात घेण्यात आला. पण हे शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं षटक. आक्रमणाची नितांत गरज आहे, सातत्यानं आपण उल्लेख करतो, पण हे आक्रमण करू दिलं जाणार नाही असा सूचक इशारा पहिल्या चेंडूवरती दिला जातो रवी ठोंबरे या गोलंदाजाकडून. चौतीस धावा आहेत त्या धावफलकावरती. हा सुद्धा फटका फसलाय आणि इथे अजून एक धक्का, अजून एक विकेटचं पतन. जसजशा विकेट गमावल्या जात आहेत ना त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होत असताना आपण बघतोय. डीजे पाटील सर यांचा उल्लेख आपण केला की भारत पाकिस्तान सामना सगळ्यांच्या नजरा त्या मॅचवरती लागल्या होत्या आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये सर विराट कोहली यांनी खूप चांगली बॅटिंग साकारली. पण आज सुद्धा भारतीय क्रिकेटसाठी मी तर म्हणेन मेजवानी असेल, कारण सेमीफायनल 1चा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आहे आणि विशेषतः ज्या वेळेला सेमीफायनलमध्ये ज्या वेळेला ऑस्ट्रेलियन संघ आलेला आहे ना त्या वेळेला भारतीय संघ हवी झाला. हे सातत्यानं आपण पाहिलं आणि कदाचित आज सुद्धा तशीच पुनरावृत्ती होईल आणि इतिहास कायम राहील तो भारतीय संघाचा. अशा शुभेच्छा आपण भारतीय टीमला सुद्धा देऊयात. इथे मात्र आपण बघतो मैदानावरती आता सावट पसरलं. खरं तर सकाळीच टीके माळी सर यांनी सांगितलं की अगदी खेळीमेलीचं वातावरण आहे, वाहती हवा आहे, अगदी वाऱ्याचा प्रवाह सातत्यानं वाहतो, त्यामुळे उन्हाचा तडाखा तितकासा जाणवत नाही आणि अशा या वातावरणात क्रिकेटचं हे खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपण बघतोय. दुसरी धाव घ्यायची आहे आणि दुसरी धाव घेत असताना अजून एक फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पस्तीस धावा आहेत त्या धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्येचा रतीप टाकला होता. भोजन त्या ठिकाणी आलेला आहे. एका टीम मधील 20 खेळाडूंचा मी तर म्हणेन 20 खेळाडूंना भोजनाची त्या ठिकाणी व्यवस्था असेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. आणि ज्या पहिल्या 2 टीम आहेत सिद्धवेद फायटर्स आणि त्यांच्या विरोधात खेळणारा समीरा व निधी बलवली, दोनही टीमच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण भोजन करून घ्यायचे. 2 धावा तर कंप्लीट टीएरीसाठीचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि कोण म्हणतोय 1 धाव आरोग्यासाठी. इथे बघा मोठे फटके येत नव्हते पण अगदी पळून 4 धावा पूर्ण केल्यात. याचा अर्थ 40+चं क्रिकेट कमी नाही आहे. अगदी रखरखत्या उन्हात सुद्धा आपण बघतोय की 3 ते 4 धावा सुद्धा पळून पूर्ण केल्या जातात. याचा अर्थ की फिटनेस चांगला आहे आणि रखरखते उन्हात प्रयत्न करतायत धावा जमवण्यासाठी ते बॅटिंग करणारे नेरळ टायगर टीमचे फलंदाज. 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होईल 39. इथे हा फटका टॉपेज घेतलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतात. सेफ्टली हा चेंडू लँड होतोय. अगदी रिकाम्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 41. काही चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्राचा खेळ संपायला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा षटक रवी ठोंबरे. सुरुवात चांगली झाली होती कारण सुरुवातीला 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केले होते पण तदनंतर आपण बघतोय की आक्रमण त्यांच्या गोलंदाजीवरती करण्याचा प्रयत्न सुरू. इथे झेल दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅरी केला जातोय. खूप चांगला झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. दशरथ यांच्या माध्यमातून पहिलं सत्र या ठिकाणी संपेल आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावले.
त्या अगोदर आपण जाऊयात डीजे गोल्डन. यायचा इथे देखील आपला देखील यथोचित मान सन्मान स्वागत होणार आहे. नेरळ टायगर दरम्यान जे आमचे भांडूपवरून दादा आलेले आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण घेतोय. लहू रामदास चौहान यांचा शुभ सन्मान आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकताय. पुनश्च एकदा माझी विनंती असेल, नेरळ टायगर संघाचे संघमालक आपण यायचा आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर समीरा व निधी बळवली संघाचे संघमालक आमचे अर्थातच संजयभाई डंगर, सिद्धवेद फायटर संघाचे संघमालक सुधाकरजी मात्रे मर्चंट नेव्हीमध्ये ते काम करतायत. पण सध्याच्या घडीला ते आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ड्युटीवर आहेत ते सुधाकरजी मात्रे सिद्धवेद फायटर संघाचे संघमालक. जर ते नसतील तर त्यांचे प्रतिनिधी कोणीतरी येऊन हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. नेरळ टायगर संघाचे मराठी संघमालक इथे आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान 40+ संस्थापक पेन तालुका अध्यक्ष सतीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नेरळ टायगर संघाचे अर्थात आपण पाहतोय संघमालक. असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा सोंग करता येतो, मात्र पैशांचा सोंग मात्र करता येत नाही. तर अर्थातच एंट्री फी हे महत्त्वाचे असते आणि अर्थातच आपण पाहतोय संघमालक म्हणून त्यांचा शुभ सन्मान यथोचित मान सन्मान केला जातोय. अमरजित सिंग साहेब अर्थातच नेरळ टायगर संघाचे संघमालक अमरजित सिंग साहेबांचा शुभ सन्मान शुभ स्वागत आज या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण घेतोय. माईची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आमच्या या पाटे प्लस बिग बाश मास्टर लीगच्या माध्यमातून आपण स्वीकारत असताना अमरसिंग साहेबांना पाहतोय. सन्मान चिन्ह उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अमरजित सिंग साहेबांचा शुभ सन्मान इथे संपन्न झालाय. त्यानंतर मी विनंती करतोय समीरा व निधी बळवली संघ या संघाचे संघमालक संजयभाई डंगर, बलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी पेन तालुक्याचे सचिव आमचे संजयभाई डंगर यांना विनंती करतोय आपण देखील यावं. आणि सिद्धवेद फायटर संघाचे संघमालक मर्चंट नेव्ही ऑफिसर सुधाकरजी मात्रे यांना देखील विनंती करतोय आपण देखील यावं, आपण देखील शुभ सन्मान हा स्वीकारावा. ही मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसामध्ये आदरणीय सन्माननीय वैकुंठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रारंभ आपण पाहिला. अर्थात अण्णाजी गावडे देखील या 40+ संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बाबी पाटील साहेब, संदीपजी पाटील असतील, विजय दादा असतील, तदनंतर संदीपजी पाटील, हसुरामजी हे सर्व आज पदाधिकारी या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन यावर्षी मान मिळालं आमच्या पेन तालुक्याला. आणि या पेन तालुक्याच्या गोविर्लेच्या मैदानावर हा क्रिकेटचा रंग थर्रार हा रणधुमाळी वॉर युद्ध कुंभ मेळावा आणि ते आयोजन केलंय आणि आयोजनाच्या माध्यमातून 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आजच्या दिवसामध्ये 4 संघ आपल्याला इथे पाहायला मिळतील. पहिला संघ समीरा व निधी बळवली, सिद्धवेद फायटर्स, श्री स्वामी समर्थ 11, नेरळ टायगर असे 4 संघ आज मात्र सुपर 6 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. आणि अर्थात कुठला संघ असणार आजच्या दिवसामध्ये ठरणार आहे, कारण अर्थातच या स्पर्धेचा नियम आहे 2 दिवशी बाय दिली जाईल असा या स्पर्धेचा एक नियमावली आहे. 50+ 2 खेळाडू, 45 3 आणि उर्वरित 6 खेळाडू अर्थातच आपण पाहतोय असा स्क्वॉड 40+ आपला स्क्वॉड पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे आपले सर्व खेळाडू जे कुठेतरी हा क्रिकेटचा खेळ ज्यांनी सोडला होता त्या पुन्हा एकदा त्या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थानं या 40+
असोसिएशनच्या माध्यमातून झालंय. अण्णाजी गावडे यांना मात्र अर्थात हे श्रेय मी देईल, कारण 40+ रायगड जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मात्र खांद्याला खांदा लावून काम करत असताना YB पाटील साहेबांना आपण पाहिलं, विजयदादा पाटील यांना पाहिलं, त्यानंतर रविदादा असतील, आमचे हसुराम दादा असतील, संदीप दादा पाटील असतील, विजय दादा असतील, हे सर्व पदाधिकारी आपण पाहिलं आणि या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना आज एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. 40+ रायगड मास्टर बिग बॅश या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक, तमाम खेळाडूंचं मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम राबे आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपल्या मैदानाच्या दिशेनं घेऊन चालेल. मैदानावर खेळ रंगला या दोन संघामध्ये. एका बाजूनं श्री स्वामी समर्थ 11 विपक्ष नेरल टायगर, या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत इथे पाहतोय. निमित्त आहे रायगड 40+ मास्टर बिग बॅश ही स्पर्धा. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये अंकितजी मालुसरे सरांचा आपण आवाज ऐकला. पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्या 41 आणि 42 धावसंख्येचा उब्बाण ठेवलं गेलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ नेरल टायगर समोर आणि नेरल टायगर संघाच्या वतीनं पहिला गोलंदाजी बारकर. पहिला या बल्ला मात्र मोठा फटका ऑन ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय, हातातून चेंडू निसटतोय. बघता एक धावसंख्या धावपटलावर लावली आणि इथून मात्र वैयक्तिक खातं खोललं गेलं, संघाचं देखील खातं खोललं गेलं. नेरल टायगर विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. श्री स्वामी समर्थ 11 संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाने 41 धाबा बनवल्या आणि आता मात्र त्या 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून मात्र आता पाहायला मिळेल, कारण एक धावसंख्या धावपटलावर लागली. उर्वरित 41 धावसंख्या आता भरवायची आहे. श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या या दोन्ही फलंदाजांना स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय नंदू, नॉन स्ट्रायकिंगला रवी, अशी सलामीची जोडी मैदानावर आहे आणि गोलंदाजी मार्कवर जलद गतीचा गोलंदाज अर्जुन नेरल टायगर संघाच्या वतीने गोलंदाजी करतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू, या बल्ला मात्र स्विंग अँड मिस इथे पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय बोट फिरवली जातात, चेंडू वर्ग आणि गर्र दिशा चेंडू फिरतोय, यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. 40+ क्रिकेट असल्या कारणानं मॅन्डेटरी पॉवर प्ले सारखा एक प्रकार इथे पाहायला मिळत नाही. आउटसाइड सर्कलमध्ये सुरुवातीपासून 6 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. या बल्ला मात्र बॅकफुटला जाऊन ऑन ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इथे कौकोनीच्या दिशेने चेंडू पकडला जाईल, एक धावसंख्या अर्जित केली जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, खाऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट मध्ये अनऑर्थोडॉक्स डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण तैनात केले. धावपटलावर धाबा इथे पाहायला मिळते. 2 नेरल टायगर विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. एका बाजूला विजय मोरे, दुसऱ्या बाजूला विजय पार्टे, हे दोन कर्णधार सरसेनापती एकमेकाच्या विपक्षामध्ये. निमित्त आहे या बल्ला स्विच हिटचा फटका करण्याचा प्रयत्न होता, वाईडचा इशारा होते पंचांकडून. वाईड लाईनच्या बाहेर आहे, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन इथे पाहायला मिळतोय. पॉपिंग क्रीज मध्ये खेळतो हा फलंदाज. बॅकफुटला जाऊन पंच करताना 2 वेळा आपण त्याला पाहिलं. 2 लॉफ्टेड ड्राईव्हचे फटके काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहिलं. बघता धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळेल 3 धावा. 42 धावसंख्येचं बाण टार्गेट चेस करत असताना ऑल सेट फॉर द रन चेस इथे पाहायला मिळतोय. या बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. पाहता चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. वयाची 40 ओलांडली काही खेळाडूंनी, काही 45 ओलांडली आणि काही 50 ओलांडली आहे. असा क्रिकेटचा खेळ पाहतोय. जे खेळाडू क्रिकेट पासून अलिप्त झाले होते, क्रिकेट ज्यांनी सोडला होता, पुन्हा एकदा त्यांना एकत्र येण्याचं काम अण्णाजी गावडे, YB पाटील साहेबांनी सातत्याने केलंय. 40+ रायगड मास्टर बिग बॅश ची स्पर्धा पाहतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जलद गतीचा अर्जुन नेरल टायगर संघाच्या वतीने गोलंदाजी करतोय. खोलबट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळलाय. इथून मात्र स्वतः गोलंदाजी करत असताना चेंडूला पकडलं गेलं. बॅटचा फेस देखील समोरच्या दिशेने होता. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. ते स्विच हिट करताना या फलंदाजाला आपण मगाशी पाहिलं आणि त्यामुळे एक प्रोटेक्शन देखील दिलंय. अनऑर्थोडॉक्स पॉइंटच्या दिशेनं रिक्वायर्ड रन रेट 9चा आहे. जिंकायचं असेल तर एक माफक आव्हान आहे. 5 षटकामध्ये हाफ टॅकरचा चेंडू उचली घेतोय. अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिलं षटक समाप्त झालंय. बिनबाद 4 धावसंख्या धावपटलावर असेल. श्री स्वामी समर्थ 11 संघाची कर्णधार विजय
मोरे याच्या नेतृत्वाखाली खेळताना श्री स्वामी समर्थ 11 संघ पाहतोय. घेऊया छोटासा ब्रेकमध्ये ऐकूया आमच्या गोल्डन डीजे सुप्रसिद्ध पेन तालुक्यातील नामांकित गोल्डन डीजेच्या माध्यमातून हा सुमधुर संगीत. गोलंदाज नेरळ टायगर संघाचा एक संयमी आपण पाहतोय कर्णधार त्यांना लाभलाय. विजय पार्टे दुसऱ्या बाजूला आक्रमक कर्णधार विजय मोरे. दोघांच्या नाभामध्ये विजय आहे, पण तो विजय मात्र एका कुठल्या तरी संघाला मिळणार आहे. एका बाजूने श्री स्वामी समर्थ 11, दुसऱ्या बाजूने नेरळ टायगर संघ दोन हात करताना एकमेकाच्या विपक्षामध्ये. होती तिथे दुहेरी धावसंख्या या दोन्ही फलंदाजांना अर्जित केली एका धावानं. आणि इथून मात्र दुहेरी धावसंख्येने धावपटल आता नक्कीच पुढे जाईल श्री स्वामी समर्थ 11 अर्थातच अविनाश सदानंद कदम साहेबांचा संघ. कर्णधार विजय मोरे यांचा संघ मजल मारतोय 7 या आकड्यावर. एका बाजूने अमरजित सिंग साहेबांचा संघ, विजय पार्टे कर्णधाराचा संघ नेरळ टायगर 42 धावसंख्येचा बचाव करतोय, डिफेन्स करतोय. रंगलाय सामना या पाटी प्लस रायगड बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून. आपटाकरचा चेंडू, मोठा फटका, ऑन ड्राइव्ह केलाय, लेफ्ट ड्राइव्ह डीप मिडविकेटच्या सीमा रेषेच्या वरून दन 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 करत जाणारा रायगड 40 प्लस बिग बॅशचा डंका वाजवणारा षटकार. केल्यात धाबा धावपटलावर संघाच्या 13 बिनबाद 13 धावसंख्या धावपटलावर. नंदू आणि रवी ही जोडी मात्र सध्या चांगलं काम करतोय. थोडं आता प्रेशर क्रिएट केलंय, बिल्डअप केलंय नेरळ टायगर संघावरती श्री स्वामी समर्थ या संघानं. खरं 42 धावसंख्येचा माफक आव्हान आहे. 30 चेंडू आणि 42चं टार्गेट होतं, तिथून 13 धावसंख्या धावपटलावर. दीपक गोलंदाजी मार्कवर आहे. या बिल्ला मात्र अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय, स्वीपचा फटका. चेंडू गोळीच्या वेगानं डीप स्कॉलर सीमारेषा भेदून जातोय 4 धावसंख्येसाठी.
आमचे कालुंद्र्याचे विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी भारदस्त ध्येयष्टी असलेले फलंदाज नंदू मामा नॉन स्ट्रायकेला स्ट्रायकेला आपण पाहतोय. रवी त्यांच्या बॅटमधून बघायची डीप विकेटच्या भरून एक षटकार पाहिला आणि डीप स्कोर लक्षच्या दिशेने आता एक चौकार पाहिला. हाफ टॅकरचा चेंडू बॅक फुटला गेलाय, पंच केलाय, दे धक्का आलाय. रायगड 40+ प्रीमियर लीग 2000 या बेलला 40+चा डंका चक्का. डीजे मुंबईवरून आमचे दोन्ही पंच आहेत. 3 पंच आपण ऑन फील्ड 2 आणि एक तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या सोबत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्तीचा निर्धार येतो. पंचांकडून धावपटला धाबा असतील 24. 24 रन्स नो लॉस ऑफ विकेट. माली सर, सावळे, अमित दादा म्हात्रे, पाजी हिंदी समालोचनातील बाज आणि त्यामधला बाज अमितजी म्हात्रे, निकेतजी मोकल सर प्राध्यापक, मी स्वतः अक्षय पाटील, अंकितजी मालुसरे सर अक्कुलवाडी इथून आलेले आहेत. आता या कॉम्बॉक्सला मात्र शोभा वाढल्या. आज 5 समालोचक यावेळेला मात्र आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहतोय. यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका चेंडू मात्र मनभाऊ जातोय सी बारेच्या पार. मिळतील दाबा 4. यावेळेला मात्र नंदू मामा फाईन फॉर्म कालुंद्रेचा हा फलंदाज मात्र बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय, त्याच्या बॅट मधून आलाय चौकार.
अर्थात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये निक्कीजी पाटील रावे, समीर मुखल रावे आणि सचिन केनी डिजिटल आपण पाहतोय आपले स्कोरर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डीजे गोल्डन आपल्यासोबत जोडले गेले आहेत. या बल्ला मोठा फटका बघता बघता दे धक्का आवा या बल्ला मात्र रवी दादा यांच्या बॅट मधून दादागिरी विस्थापित करणारा षटकार. मात्र श्री स्वामी समर्थ 11 संघाला 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. नेरळ टायगर संघाच्या विपक्षामध्ये अर्थातच अविनाश सदानंद कदम यांचा श्री स्वामी समर्थ 11 संघ, अमरजित सिंग साहेबांचा नेरळ टायगर संघ. या टायगरांना मात्र इथे शांत ठेवलाय. 16 चेंडू 8ची आवश्यकता असताना लेगलांचा फटका इथे पाहायला मिळतोय. फाईन लिगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. इथून धावा आणि चेंडू मधलं अंतर कमी केलं जातोय. 15 चेंडू आणि मात्र 4 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. करण्याचा प्रयत्न केला होता नंदू भामायानं आणि इथून मात्र अगदी यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू. यू मिस आय डेफिनेटली इट. ब्रेक थ्रू जो पाहिजे होता तो मिळाला, पण लेट हा ब्रेक थ्रू मिळाला. अगोदर जर हा ब्रेक थ्रू मिळाला असता तर कुठेतरी हवी होता आला असतं. कारण इथून 14 चेंडू मात्र 4 धावसंख्येची आवश्यकता आहे श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. अतिथी कक्षामध्ये सूर्यकांत मस्कर साहेब असतील, आमचे टीके माली सर असतील, त्यानंतर भावी पाटील साहेब असतील, आमचे हसुराम दादा असतील, संदीप पाटील साहेब असतील आणि अर्थातच सर्व दिग्गज मंडळी आमचे सागरभाई असतील बलवलीचे, आमचे अमरापूर विभाग पार्टी प्लस अध्यक्ष सचिन दादा गोळींबडे असतील, सर्व पदाधिकारी या आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय. या अतिथी कक्षाची शोभा मात्र खऱ्या अर्थाने या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये वाढली जातोय. अण्णाजी गावडे पार्टी प्लस अध्यक्ष ज्यांनी ही संकल्पना रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेली आणि आज हाच तर क्रिकेटचा थर्रार आपण नगरीमध्ये पाहतोय. मोठा फटका लॉप केला चेंडू ऑन ड्राईव्हचा, हा लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तिथे मात्र पकडला जाईल झेल आणि इथे मात्र पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. आल्या पावली परतावं लागतं. हे आता चालू आहे का? हा? मग ही याच्यानंतर समीरा बलवली विरुद्ध यातून विनर संघ. आता ही झाली पाहिजे ना आपली. अरे बाबा तुम्हाला पहिला सामना हरणारा संघ कोण आहे? समीरा त्याला बोलवा आणि दुसरा जिंकणारा कोण आहे? आपण स्वामी समर्थ त्यांचा लावा. चालू आहे मॅच चालू आहे. अरे सांगा जाय पुढचा समीरा सांगा. पुढचा सामना समीरा व निधी बलवली हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये याच्यातून जिंकणारा संघ. हाफ टॅकरचा चेंडू या पहिल्या डीप पॉइंटच्या दिशेनं आलाय विजयी चौकार. चला लगेचच यायचं आहे श्री स्वामी समर्थ 11 चे कर्णधार. टॉस आपण करून घेऊया, मग 5 मिनिटांची विश्रांती देखील घेऊया. श्री स्वामी समर्थ 11 संघाचे कर्णधार
समीरा बनिधी बलवली संघ आमच्या संजयभाई डंगर यांचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या. नाणेफेकीचा कौल होणार आहे कारण मला वाटतं श्री स्वामी समर्थ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. संजयभाई आपण या.